गाई दिवसभर रानात चरायला जाते, परंतु संध्याकाळी 5-6 वाजले की तिचं लक्ष हे महाराज आपल्या गोठ्यातल्या बाळाकडे असतं. आल्या आल्या पटकन गाई ही गोठ्यात जायचा प्रयत्न करते. का? कारण माझं लेकरू सकाळपासून गोठ्यात आहे आणि त्या बाळाला जोपर्यंत ती चाटत नाही ना तोपर्यंत तिला सुद्धा समाधान वाटत नाही. आणि हे गायीचं प्रेम असावं, हे वासराचं प्रेम असावं. मग तुम्ही आम्ही तर मानव देह म्हणून जन्माला आलो. मग आपल्या बाळाची काळजी आणि चिंता ही आईला अशी असू शकत नाही. आणि ज्या आईला या बाळाबद्दल काही वाटतच नाही ती आई असू शकते का नाही हा विचार मात्र समाजानेच केला पाहिजे. आज या समाजामध्ये आम्हाला आईचं वेगळंही रूप बघायला मिळतंय आणि या मुलांचं आईबद्दल वडिलांबद्दल असलेलं नातं सुद्धा वेगळ्या टोकाला गेलेलं दिसतंय. म्हणून महाराज जीवन जगत असताना आम्हाला आमची खरी नाती, आम्हाला आमचं खरं प्रेम कळणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून महाराज या नात्याचा सुंदर दर्शन देत असताना आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय सांगून जातो.